मुंबई महापालिकेचा महापौर कोण यावर आता मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा रंगत आहेत आणि आत्ता सध्या जे आहेत माझ्यासोबत मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार आहेत. सर, मोठ्या प्रमाणामध्ये आता मुंबईचा महापौर कोण अशी चर्चा आहे. स्वीकृत नगरसेवकांचा मोठा विषय आहे. याबाबत आपली काय भूमिका आहे? स्वीकृत नगरसेवक हे मुंबई महानगरपालिकेत आता त्याची संख्या 10 झालेली आहे. ती संख्याबळानुसार ते स्वीकृत नगरसेवक मिळतात. आत्ताची जी संख्याबळ आहे त्याच्यामध्ये भाजपा आणि शिंदे गट या दोघांना मिळून मला वाटतं 6 मिळतील, 4 आणि 2. आणि आपले उद्धवजींचा जो गट आहे शिवसेनेचा त्यांना 3 आणि काँग्रेसला 1 असं एकूण सगळे 10 मिळतील. MIM आणि आमच्यासाठी ती संख्याबळ नसल्यामुळे तो विषयच येत नाही आहे. परंतु उद्धवजींच्या वाट्याला येणारे जे 3 स्वीकृत नगरसेवक आहेत त्यापैकी आपल्याला 1 मिळावं अशी आमच्या पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भावना आहे. ती मी राज ठाकरे साहेबांकडे आम्ही व्यक्त केलेली आहे. त्यानुसार राज ठाकरे साहेबांनी उद्धवजी त्याच्यावर निर्णय घेतील. निश्चितच. मात्र आपण जरी या महापालिकेमध्ये उद्धव ठाकरे, UBT शिवसेना आणि मनसे दोघांनी महायुतीमध्ये या ठिकाणी निवडणूक लढवली. मात्र इतर महापालिकेचा जर आपण विचार केला तर मनसेने स्थानिक पातळीवरती महायुतीसोबत या ठिकाणी आघाड्या केलेल्या आहेत आणि कुठेतरी शिवसेना उभाटा गट हे बाजूला पडलेला आहे. त्याचप्रमाणे आज नवनाथ बन्न जे आहे की हा एक स्टेटमेंट दिलेला आहे की या ठिकाणी सुद्धा मनसे हे महायुतीसोबत जाऊ शकतात, येण्याची शक्यता आहे. याबाबत आपली काय? अशी कुठलीही चर्चा झालेली नाही, असा कुठलाही प्रस्ताव नाही, अशी कोणतीही चर्चा नाही. आणि मला वाटतं की BJPच्या लोकांची एक खोड आहे उगाच कोणाला तरी डिवचण्यासाठी किंवा याच्यासाठी या बातम्या पेरायच्या. ह्याला काही अर्थ नाही आहे, कळलं का? हे डिस्टर्ब करण्यासाठी केलेल्या बातम्या, त्याकडे आपण गांभीर्याने न पाहिलं बरं. अशा कोणत्याही पद्धतीच्या चर्चा अद्यापपर्यंत आमच्यापर्यंत आलेल्या नाही आहेत किंवा अशा झालेल्या नाही आहेत. तसं काही आपल्याकडून किंवा राजसाहेबांसोबत काही आपली अशी काही चर्चा आहे का? कारण अजिबात नाही. मुंबई महानगरपालिकेला जे काय कोणाला पाठिंबा द्यायचा आणि काय द्यायचं आहे असं काय अशा पद्धतीची कोणती चर्चाच झालेली नाही. गटनेता म्हणून आपल्यासोबत पक्षाच्या पातळीवरती स्वतः पक्षप्रमुखांच्या काही चर्चा झालेल्या आहेत का की आपण कोणी याला स्वीकृत घ्यावं किंवा कुणाला पाठिंबा द्यावा? मी सांगितलं ना, स्वीकृतसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या साहेबांपर्यंत पोहोचवल्या जातात. त्याच्यावर निर्णय साहेब घेतील ना, आणि पाठिंब्याचा निर्णयही साहेबच घेतील. पण आम्ही युतीत निवडणूक लढवलेली आहे हे माहिती आहे आम्हाला, त्यामुळे तो निर्णय आज वेळ आहे त्याला. महापालिकेमध्ये आता पक्ष कार्यालयाच्या लगबग ह्या सुरू झालेल्या आहेत. BJP असेल, सर्वच जे गटाचे पक्ष आहेत त्यांच्याकडून आता पक्षाच्या कार्यालय ओपन करणं सुरू आहे. तर आपली नेमकी कशा पद्धतीची तयारी आहे? पक्ष कार्यालय भाजपला जे मिळालेलं आहे ते त्यांचं जुनं कार्यालय, तेच त्यांना मिळालं. त्यामुळे तिथे काही फारसं काम करण्याची आवश्यकता नव्हती. तेच कार्यालय त्यांनी घेतलेलं आहे. आणि त्यांना महापौर पदाचा अर्ज भरण्याच्या अगोदर त्याच कार्यालयात त्या महापौर जे कोणी असतील त्यांचं औक्षण करायचं आहे म्हणून त्यांनी ती घाई केलेली आहे. अन्य लोकांच्या कार्यालयाचं अजून काम चालू आहे. ते येत्या 4-5 दिवसात पूर्ण झाल्यानंतर ज्याचं त्याला कार्यालय मिळेल. निश्चितच मुंबईमध्ये मराठी महापौर व्हावा अशी दोन्ही ठाकरे बंधूंची मोठ्या प्रमाणामध्ये इच्छा होती. भाजपाला रोखण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ठाकरे बंधूंनी ताकद लावली. मात्र कुठंतरी आत्ता कारण भाजपाचं अनेक वर्षाचं स्वप्न या महापौराच्या रूपाने समोर येत आहे. या आता येणाऱ्या काळामध्ये आपली कशी वाटचाल असेल? महापौर हा मुंबईमध्ये मराठी व्हावा ही ठाकरे बंधूंची इच्छा जी होती ती सर्व मराठी जनतेची इच्छा आहे. आणि मला वाटतं महापौर मराठीच असायला हवा. आता ह्या निवडणुकीच्या निकालानंतर एकंदर जे काही संख्याबळ आले त्यानुसार BJPचा महापौर होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. महापौर कोणाचाही होईल पण तो मराठीच व्हावा हीच आमची इच्छा आहे. जर भाजपाने जर हिंदी भाषिक किंवा इतर चेहरा जर समोर आला समजा महापौर पदासाठी, कारण शिवसेनेचा हा गड होता, तर अशा वेळी मनसेची काय भूमिका असेल? भूमिका काय असणार? आता निवडणुका झालेल्या आहेत, संख्याबळ तर ज्याचं त्याला मिळालेलं आहे. ज्या त्या पक्षाने ते ठरवायला पाहिजे की लोकांचा आग्रह काय आहे, की लोकांना काय हवं आहे, लोकांची त्याच्यावर तुम्ही घेतलेल्या निर्णयावर येणारी प्रतिक्रिया काय, या सगळ्या गोष्टी सारासार विचार करूनच महापौर द्यावा जो कोणी ज्याचा होईल त्याने. एवढीच आहे. कारण शेवटी मुंबई मराठी माणसाची आहे, ह्याची काळ्या दगडावरची रेग आहे. आणि महापौर मराठीच व्हावा ही सर्व जनतेचा आग्रह आहे. आणि त्या आग्रहाचा विचार ज्या त्या पक्षाने करायला हवा.
निश्चितच हे होते यशवंत किल्लेदार मनसेचे गटनेते. मुंबईचा महापौर हा मराठीच व्हावा. भाजपाला जरी संख्याबळ मोठ्या बहुमतामध्ये असलं तरीही महापौर हा मराठीचा असावा. राहिला प्रश्न स्वीकृत नगरसेवकांचा, तर त्या संख्याबळाप्रमाणे आमच्यालाही पक्षाला एक स्वीकृत पद मिळावं यासाठी आम्ही पक्षप्रमुखाकडे विनंती केलेली आहे. पक्षांची कार्यकर्ता आहे अशा भावनासुद्धा त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.